मोठी बातमी, पोलिसांनी लीलावतीकडे कोकाटेंच्या अँजिओग्राफीचा अहवाल आता मागितलेला आहे। नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाकडे हा अहवाल मागितलाय। प्रकृती स्थिर असल्याचा अहवाल आल्यास कोकाटेंना अटक होऊ शकते। वरिष्ठांसोबत चर्चा केली जाणार आहे। पोलिसांनी लीलावतीकडे कोकाटेंच्या अँजिओग्राफीचा अहवाल आता मागितला। नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाकडे हा अहवाल मागितलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी देत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय वरिष्ठांसोबत चर्चा करून आता नाशिक पोलीस निर्णय सुद्धा घेणार आहेत। अहवाल मागवण्यात आलाय, काय अपडेट? सैजला पाहतो की आपण पुन्हा एकदा कृष्णाकडून अपडेट घेऊ। मात्र तुर्तास आपण पाहतोय वरिष्ठांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। कालपासूनच नाशिक पोलीस हे मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये काल रात्री सुद्धा नाशिक पोलीस गेले होते आणि संपूर्ण उपचारासंदर्भात माहिती घेतलेली होती। आज सुद्धा सकाळपासून नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। आज माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे आणि या अँजिओग्राफी संदर्भातला अहवाल हा आता पोलिसांनी मागितलेला आहे। आणि आता बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी निगडित आहे आणि त्यामुळे सुनावणीवरती परिणाम होतो। वकील बदला असा अर्ज सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेनं बीडमधील कोर्टामध्ये केलेला आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं, आरोपी घुलेचा कोर्टाकडे हा अर्ज पाहायला मिळतोय। एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं केसवर परिणाम होतोय, आरोपी घुलेच्या अर्जात हा उल्लेख आहे। कायद्यात अशी तरतूद कुठेही नाही, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। आरोपी विष्णू चाटेचा कुठेही उल्लेख नाही, त्याच्या विरोधात पुरावे नाही असं आरोपीचे वकील म्हणाले। विष्णू चाटे सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय सहभागी होता असं सरकारी वकिलांनी म्हटलं। तो कराडचा निरोप देऊन खंडणी मागत होता। सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केला। हॉटेल तिरंगामध्ये बैठकीत त्यानं वाल्मिक कराडचा निरोप दिला होता असं सरकारी वकिलांनी म्हटलं। संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा हा निरोप दिला होता असंही सरकारी वकिलांनी म्हटलंय। सरकारी पक्षाकडून ॲडिशनल पुरावा स्वीकारण्यासंदर्भात कोर्टाला अर्जही करण्यात आला। लॅपटॉप फॉरेन्सिकसाठी पाठवला, डाटा रिकव्हरीसाठी लॅपटॉप फॉरेन्सिककडे पाठवला असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय। महायुती बैठकीची तिसरी फेरी मुक्तगिरी बंगल्यावर पार पडणार आहे, तर भाजप शिंदेसेना नेत्यांची आता जागा वाटपाबाबत रात्री 8 वाजता बैठक होणार आहे। महायुतीमध्ये 150 जागांवर एकमत, 77 जागांवर चर्चा होणार। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल विशेषतः मी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 150 जागा ह्या आमच्या दोन्ही पक्षाकडनं, तिन्ही पक्षाकडनं ह्या फायनल झालेल्या आहेत। 77 जागा ह्या आमच्या अनिर्णित आहेत। अनिर्णित जागा देखील उद्या परवाच्या बैठकीमध्ये काही त्याच्यामधनं फायनल होतील आणि त्याच्यामधनं ज्या शिल्लक राहतील त्याच्यावर अंतिम निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेतील। सातारा ड्रग्ज प्रकरणात अंधारेंकडून शिंदेंच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करण्यात आला। मंत्रिपदामुळे कुणी वाचत असेल तर राजीनामे द्यावे असं अंधारेंनी म्हटलं। सातारा ड्रग्ज प्रकरणातील पोलीस यंत्रणा फेल झाली का असा संशय शशिकांत शिंदे यांनी वर्तवला। एकदा पुनरुच्चार करते की होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। त्यांची माझी दुश्मनी नाही। एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही। त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत। एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत असंच आपण म्हणत आलो ना। महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले। महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एमडी आणि ड्रग्जचे कारखाने आहेत। अगदी मुंबईच्या वेशीपासून, शहराच्या वेशीपासून अनेक ठिकाणी MIDC मध्ये ड्रग्ज कारखाने आहेत। काही राजकीय नेतृत्वाच्या कुटुंबातल्या संबंधित असलेल्या लोकांचा संबंध आला असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री तिथे वास्तव्यात असतात, त्याच्या बाजूला अशा प्रकारच्या गावामध्ये फॅक्टरी निघाली असेल आणि त्याला पोलिसांचा थांगपत्ता नसेल तर मला वाटतं की पोलीस यंत्रणा फेल झाले काय अशी शंका आहे। बातमी नागपूरमधून आहे। बुटीबोरी MIDC मधील कंपनीमध्ये दुर्घटना घडली आहे। बुटीबोरीमधल्या आवाडा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी कोसळली आहे। दुर्घटनेमध्ये काही कामगार जखमी झाले अशी देखील माहिती मिळते आहे।
या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून घेऊयात. गजानन, दुर्घटना घडली आहे, काही कामगार सुद्धा जखमी झाले, काय परिस्थिती? नक्कीच TV9 मराठीची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी बुट्टीबोरी MIDC मध्ये ही पाण्याची टाकी कोसळलेली आहे आणि यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 7 ते 8 जण जखमी आहे आणि आपण या पाण्याच्या टाकीची स्थिती बघू शकतो. अत्यंत फोर्सफुली ते पाणी बाहेर पडलं आणि या परिसरामध्ये काही लोक राहत होते, त्यांच्या झोपड्या आहे त्या जखमी झाले. बघा, यापैकी काही टाक्या ज्या आहे त्या खाली करण्याचं काम सुरू आहे. अशाच प्रकारची पाण्याची टाकी होती जी पाण्याच्या प्रेशरमुळे खाली कोसळली आणि यामध्ये 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. अत्यंत गंभीर घटना नवीन MIDC बुट्टीबोरी या मधील आवाडा कंपनीमध्ये ही घडलेली आहे. सकाळची ही घटना आहे आणि या संपूर्ण कंपनीमध्ये हजारो अगदीच लोक कर्मचारी. धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी.